आज आपण मातीची भांडी जिथे तयार करतात अशा एका छोट्याशा व्यवसायाला भेट दिली. कसालजवळ हा एक छोटासा कारखाना आहे आणि इथे ही मातीची भांडी तयार होतात आणि ही अशी आजूबाजूच्या दुकानांमध्ये विकायला ठेवतात. तर आता ही मातीची जी भांडी आहे ही कशी तयार करतात हे आपण त्यांना विचारू आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. अच्छा, तुम्ही काय बनवून राहिले आता? छोटं मडकं. हा, छोटं मडकं रोटीचे बनवायचे. पहिले कसं बनवलं ते? ते काय ते बघा आता बनवलं. अच्छा, आजकाल हे याचं येतं, इलेक्ट्रिकचं आहे ना? हा, त्याला आकार द्यावा लागतो ना. बघा त्याला कसा आकार देऊन राहिले. काय कला आहे ना. बरणी तयार झाली आता ही आहे ना. बरणी तयार झाली. आता हिला इथून काढणार. हलक्या हाताने ठेवणार.
भरणी मातीला आम्ही कोर्स नाही केला. अच्छा, तुम्ही परंपरागतच व्यवसाय आहे ना. वडील बनवायचे हा, तेच ना, परंपरागत व्यवसायात अगदी लहानपणापासून तेच खेळलात. तुमच्या मुलांना पण येते का हे? हा येतं पण ते आता बनवत नाही. हा, करत नाहीत. हा, ते नोकरीला आहेत ना. हे जे आता करता यांनी असं रेषा रेषा येतात है ना त्यावर. माती पण मग हे तुमच्या परिसरातच मिळते की दुरून कुठून आणावी लागते? नाही नाही माती परिसरात मिळते पण ती आणून लई मेहनत करावी लागते. हा, असं असं. तिला तुडवावी लागते ना म्हणून हे पहिले. नाही सुरू होत आता मशीन आली आहे ना. आता अच्छा, मशीनीत करायचं. आणि ते गार्डन वगैरे राहते आपण ते गाळून घेतात. हो गाळूनच घ्यावी त्याचे खडे गोटे निघाले पाहिजे, बारीक दगड आहे. इतर काही हो इतर काही वेस्ट मटेरियल असते ते. गाव कोण तुमचा? आमचं कणकवली. कणकवली. कणकवलीला कुठे आहे? कणकवलीला कलमठ. कळमठ. हम्म. कळमठामध्ये बनवतात. हो का? नाही माहिती. बरीचशी लोक बनवतात. कलमठमध्ये आमच्या समोरच गणपतीच्या मूर्त्या तयार होतात, अगदी आमच्या घरासमोर. हां, कोण आडनाव काय त्यांचं? काय हो त्यांचं आडनाव? ते समर्थ स्वामी समर्थांचं मंदिर आहे ना त्यांच्याकडे. हां ठीक आहे. बाय बाय. नाही माहिती, नाही आडनाव नाही माहिती. रोडवरती ते आहे मागतात स्वामी समर्थांचं. कुंभारवाडीमध्ये तर तयार करतात. हां कुंभारवाडी. अच्छा, हे तयार झालं बघा, छोटस मला असं मडकी मडकं. पाहिजे होती, याकरता मी पूर्ण कुंभारवाडी फिरून पाणी चिकणी बनवतात. ही आहे मातीची ग्राइंडिंग मशीन. या मशीनमध्ये ग्राइंड होऊन माती आणि पाणी मिक्स होतं आणि मग या मशीनमध्ये तिला आपण कणिक मळतात तशी ती माती मळल्या जाते. अगदी मऊ माती केल्यानंतर मग अशी ही भांडी बनवतात. म्हणजे याच मातीच्या हाताने. नाही, माती वेगळी असतात. याची माती वेगळी आहे. ही माती चिकट एकदम एकदम चिकट नाही लागत. तर आम्ही कसं भाजी वगैरे भात वगैरे ना अशा मातीच्या भांड्यातच करतो. हां, आमच्याकडे मातीची भांडी बरीच असतात. भात भाजी कढी वगैरे कढी वगैरे पण करतो आम्ही. यांच्याकडून आम्ही एक मातीचा तवा आणि एक छोटंसं भांडं असं ज्यामध्ये आपण भाजी तयार करू शकू आणि त्यावर झाकण असलेलं असं हे भांडं विकत घेतलं. खूप छान छान मातीची भांडी यांनी इथे तयार केलेली आहेत. ते बघा दाखवतात आहे किती चांगली चांगली मातीची भांडी आहेत, त्यावरती झाकणं आहेत. तुम्ही जरूर या दुकानाला व्हिजिट देऊन येथून मातीची भांडी विकत घ्या आणि आपली जी जुनी कला आहे, जुनी परंपरा आहे
त्याला आपण समोर न्यायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण जर ही मातीची भांडी खरेदी करू तर ही कलाकार ही अशी कला जपतील. अन्यथा आपल्या देशातील ही कला संपुष्टात येईल. म्हणून यांच्या व्यवसायाला आपण हातभार लावूया. आता मातीची चूल अशी स्वतः तयार करायची गरज नाही आहे, तर ही बघा अशी तयार केलेलीच मातीची चूल मिळते. एक सिंगल चूल आहे आणि हिला आपण उला चूल म्हणतो. म्हणजे इकडनं जर आपण त्यामध्ये पेटतील काडी टाकली तर इकडल्या भागाला देखील आपण दुसरं काही अन्न शिजवू शकतो. जसं वरण किंवा भात त्या इकडल्या भागावरती ठेवतात, म्हणजे गॅसवर ठेवतो तसा.